माया विवर्जित, विवर्जित म्हणजे प्रेमरहित झाले मी. इथं माया याचा अर्थ प्रेम घ्यायचं. इथं माया आणि ब्रह्म बरं का, ती ब्रह्माच्या सापेक्षित असलेली माया इथं घ्यायची नाही, अज्ञान घ्यायचं. माया म्हणजे अज्ञान वगैरे तो वेदांत या वेळापुरता बाजूला ठेवायचं बरं का. इथं माया विवर्जित म्हणजे आपण व्यवहारसुद्धा आणि म्हणतो की नाही, एखादं म्हातारी माणसं म्हणतात कधी कधी या पोराला ना मायाच नाही हो, कळलं का. माया म्हणजे इथं का अज्ञान घ्यायचं का नाही का ब्रह्माच्या सापेक्षित माया घ्यायची. माया नाही, माया म्हणजे प्रेम. तसं मी प्रेमरहित झाले, विवर्जित झाले. या नाशिवंत वस्तूवर प्रेम करून तरी काय करताय, काय आपल्या पदरात पडणारी. म्हणून माया विवर्जित झाली. एक आणि सासू त्या सुनेला बोलते पहा, आजी का हो तू दिससी दुस्थिती, म्हणिये काम न लगे तुझ्या चित्ती, दिले ठेवते विसरसी हाती, नेनो काय हरी बैसलासे चित्ती ओ. बरं का. आणि ती सासू विचारते, तुझं कशावर प्रेम नाही. नाही हां हां काय हां दुष्यती चित्ती. हां हां नेनो काय हरी बैसल असे चित्ती हो. पुढं मला विचारायचं आहे पुढं बरं का. नाही करीत उत्तर कोणा सवे, दिले भोजन म्हणजे पराधीन खावे. जे दिलं तेच खायचं, कोणाला उत्तरही बोलत नाही कोणाला. आणि मोठी सुंदर गवळण येते बरं का. मला एक सांगायचं आहे, कशाबद्दलच तू अशी हाव करत नाही. सांसारिक जीवनामध्ये खूप हाव असावं नाही का. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. एका कवीनं म्हटलेलं आहे, जर त्याला श्रीमंत व्हायचं असेल त्यानं कणसुद्धा वाया घालू नये. बरं का. कधी आळंदी पंढरीमध्ये पंगत देऊ नाही. बरं खर्च ऐका तर मला काय सांगायचं आहे बरं का. खर्च होतो ना, खर्च मग ते श्रीमंत कसा होईल. कणत त्यागी कुतो धनम. बरं का. कणाचा सुद्धा त्याग करायचा नाही, धन कुठलं मग मिळालं तुम्हाला. बरं का. साधकाने आपलं जीवन घडवायचं असेल आणि ज्याला विद्या मिळवायची असेल त्याने क्षणत्यागी कुतो विद्या, त्यांना क्षणसुद्धा वाया जाऊ देऊ नये. आणि जर क्षण वाया गेला तर तुमच्या बापाने विद्या ठेवली का, लक्षात का. आणि म्हणून कणत्यागी कुतो धनम, क्षणत्यागी कुतो धनम. कळलं काय कुतो विद्या. मला हे सांगायचं आहे तसं. आणि हाव असावी. खूप संसार जर मोठा करायचा असला किती हाव करा, किती आता ते काय व्हायचं ते मला सांगता यायचं नाही बरं का. पण असा. आणि मग तुमची याच्यावर का प्रेम नाही, ती म्हणते मला हे आवडतही नाही, मी त्याच्याबद्दल विवर्जित झाले, प्रेमरहित झाले. प्रेम आणि मोठ्या महापुरुषांचं प्रेम या नाशिवंत जगाच्या याच्यात कशावरच नसतं. आणि म्हणून याकरता त्यानं प्रेम करूच नाही ह्या नाशिवंत वस्तूवर. ती म्हणते बाई माया विवर्जित झाली येऊ. मग तुझं कशावरच प्रेम नाही आहे ना. आहे कुठं माझे गोत पंढरी राहिले वो. कळालं का. या नाशिवंत गोतावर प्रेम केल्यापेक्षा एकच एकमेव माझं आणि गोत फक्त पंढरीला आहे. तो अजाहा नित्याहा असा तो परमात्मा आहे. तो कधी मरतही नाही बरं का. तो मरत नाही म्हणून विधवा व्हायची पाळीच येत नाही आमच्यावर. कळलं का. तो कधी आपल्याला सोडतही नाही असा. आणि अजो नित्य शाश्वत यो पुराणो. आणि तो किती कालाचा आहे, किती सुंदर आहे. आपल्या ह्याच्यात वेळ जाईल हे फक्त. आणि आता काय होतं,
जास्त अभंगाचं स्पष्टीकरण करण्याकरता हे करावंच लागत अशी पंचायती नाही समजायचं. अभंग हे जरा आणि म्हणून याकरता माया विवर्जित झाली हो माझे गोत हरी, माझे गोत पंढरी राहिले हो. माझं फक्त प्रेम पंढरी म्हणजे पंढरी राहिले म्हणजे पंढरीनाथावर भगवंतावर फक्त प्रेम आहे माझं. बाकी तो शाश्वत आहे म्हणून बरं का, बाकीच्यावर प्रेम नाही. मग तुम्ही हा जो मिळवताना हा पंढरीरायावर प्रेम करता याचं काय कारण, याचा तुमचा काय संबंध काहीच नाही. बरं काहीच नाही. मग तुम्ही यांच्यावर प्रेम का करता, तो शाश्वत आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट कसं प्रेम करता बरं का, कसा प्रेम करता. जशी पतिव्रता आपल्या पतीवर प्रेम करते तशी मी पातिव्रत्य धर्मानं राहिली. मग तुम्ही याच्याबरोबर लग्न केलं का, ती म्हटली मुळीच नाही. कळलं का तुम्हाला. मग लग्न जर केलं नाही तर तुम्हाला पतिव्रता कसं म्हणता येईल. मी कुठं म्हणते पतिव्रता म्हणून, कारण माझं लग्न दुसऱ्याबरोबर झालं होतं पहिलं बरं का. व्यवहारात तुम्ही आता आणि तिकडे जाऊ नका, फक्त उदाहरण घ्या. दुसऱ्याबरोबर लग्न झालं होतं आणि त्याला सोडलं मी आणि याच्याबरोबर आता आणि मी राहिले म्हणून पतिव्रता आहे मी, पण व्यभिचारी नाही. व्यभिचार म्हणजे हा व्यभिचार म्हणजे फक्त एवढ्यापुरताच घ्यायचा नाही. ही वस्तू सोडून दुसऱ्या वस्तूशी तुम्ही समरस झाले त्याला व्यभिचारच म्हणायचं का नाही. ही भक्ती सोडून तुम्ही पहिल्या इकडं जात होते, खंडोबाला जात होते आणि आता पंढरीला आलं नाही, ते सोडून दिलं आता. मग व्यभिचारच झालं ना. कळलं का मला, कळलं का. मग मी आत्ता मात्र याला आणि मग आता यालाही सोडणार का नाही. पतिव्रता मी पण परद्वारिणी म्हणजे व्यभिचार केला म्हणून, आणि मी पण पतिव्रता आहे, आता याला सोडणार नाही. नाही तर व्यवहारामध्ये सोडत नाही का माणसं, व्यवहारात सोडत नाही का. लहानपणी लहानशी मुलगी असते आणि ती मुलगी खेळत असताना तिला खेळणं आणून देतं तिचे वडील, बरोबर आहे की नाही. बाहुली आणतात आहे की नाही. आता रबराच्या आणतात, पहिल्या लाकडाच्या करत होते नाही का ते बाहुली. मग ती पोरगी म्हणते का नाही, हो माझा नवरा माझा नवरा माझा नवरा माझा नवरा म्हणतेच की नाही. मग म्हणते, पण आता ती बाहुली राहिली आडगळीमध्ये, कुठं एका खिडकीमध्ये टाकून दिली. आणि वयामध्ये आल्यानंतर आणि कुठं माझे वडील कुठं पाहतही नाही आणि त्यांना काही कळतं का नाही. आता का म्हणतं तर लोक म्हणायला लागली, ती पोरगी म्हणते बाबा कुठं जमवा, वयात आली पोरगी. असं बापाला लोकांनी म्हटल्यानंतर बापाने त्या मुली, आता सांगायचीच पाळी हे, मुलीला बोलून घेतलं, बाई तुला मी नवरा पाहिला आहे. ती म्हटली कुठे नवरा, कुठं आहे, कोणत्या गावात, कुठंच नाही, आपल्या घरातच आहे. कुठं आहे. त्यानं खिडकी उघडली, ती बाहुली आणून दिली. हा नाही, मला सांगायचं आता त्याच्याबरोबर व्यवहार करता येईल का. मग त्या बाहुलीला ती काही दिवस नवरा म्हणत होती की नाही. मग आता त्याचा त्याग केला, लक्षात का केला. पण त्याला जर नवरा म्हणत होती, मग आता त्याचा त्याग केला. त्याचा त्याग का केला. तो जड आहे, तो नाशिवंत आहे, तो फाटका आहे, तो व्यवहाराला चालू शकत नाही. म्हणून त्याचा त्याग केला आणि शाश्वत आणि पती पाहिला. मग व्यभिचारच झाला की नाही. तसा हा संसाररूपी नवरा, मला दादूला नाथ महाराजांचं हेच आहे ते बरं का. हा कसा फाटका आहे, हा कसा नाशिवंत आहे, त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्याला सुद्धा व्यभिचार करावाच लागतो की ते. मग त्याला नवरा काही दिवस का म्हणत होते, अज्ञानानं म्हणत होते. तसं संसाराला नवरा जीवदशा म्हणत होती, ते अज्ञानानं म्हणत असेल. पण आता त्याचा नाशिवंतपणा कळाला ना, आणि हा शाश्वत हे कळलं ना. म्हणून परपुरुषाशी व्यभिचारिणी, परपुरुष म्हणजे परेच्या पलीकडे असलेला, शाश्वत असलेला असा भगवान परमात्मा, त्याला परपुरुष म्हणायचं. परावाणीच्याही पलीकडे राहणारा तो परपुरुष. परपुरुषाशी व्यभिचारिणी, पण मी आता पतिव्रता आहे. पतिव्रता मी परद्वारिणी, परपुरुषाशी व्यभिचारिणी. आणि हा जोडण्याकरता, हा प्राप्त करून घेण्याकरता
निळोबारांनी एका गवळणीमध्ये खूप असं सुंदर याची लागी व तेजी येले भोग, याची लागी व केले नाना याग. काय काय केलं असेल, काय काय केलं असेल, आणि ती गवळण सर्व सांगते याचं लांबन माझं म्हणून. आणि याची प्राप्ती होण्याकरता काय काय केलं मी, बरं का. शिवेली गंगेची तटाके उदास, गंगेच्या तटावर राहिले, गंगेच्या काही एकांतामध्ये राहिले आणि गंगा स्नान केलं, योगयाग केले, यज्ञ केले, ज्ञान प्राप्त करून घेतलं, काय काय केलं याच्याच करता केलं. आणि आता तो मला प्राप्त झाला म्हणून मी आता पातिव्रत्याने त्याच्याबरोबर राहणार आहे. कोणाच्या? परमात्म्याच्या बरोबर जीवदशा सांगते. म्हणून पतिव्रता मी परद्वारिणी, परपुरुषाशी व्याभिचारिणी, याच्याबरोबर राहावं हा आपल्याला मिळावा. आणि म्हणून याकरता मी काय काय केलं कळलं का तुम्हाला? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ती सांगते मी काय काय केलं. 6 4 14 शेवी 18 घोकोनी राहील. शेकी 18 घोकोनी शेकी काय काय केलं हा मिळवत असताना याची प्राप्ती करता काय काय केलं. पहिला प्रथम 6 आणि कळलं का 6 शास्त्राचं अध्ययन केलं मी, बरं का. सांख्यशास्त्र पाहिलं, योगशास्त्र पाहिलं, दोन्ही मीमांसाचे अध्ययन केलं. लक्षात आलं का? पाणिनी व्याकरण पाहिलं. काय असेल 6चे 6ही शास्त्र मी पाहिली. 6 4 14ची 4 वेदाचं घोकणपट्टी केली. लक्षात यजुर्वेद पाहिला, सामवेद पाहिला, लक्षात आलं का? अथर्ववेद पाहिला. मला हे सांगायचं आहे 6ही घोकले, 6ही पाहिले, 4ही घोकले आणि शेवटाला 14 विद्याचंही मी आमच्या जीवनातनं प्रामुख्याने बऱ्याचशा विद्या आहेत, पण त्यामध्ये 14 विद्या त्याची नावं सांगायला आणि त्याचं व्याख्यान करायला आपल्याला वेळ नाही. आपल्याला आपल्या मुख्य विषयाकडे यायचं आहे. 14 विद्या प्रसिद्ध आहेत. त्या 14 विद्याचीही घोकणपट्टी केली तरी त्याची प्राप्ती झाली नाही. आणि शेखी 18 घोकून मग शेवटला 18 पुराणाची घोकणपट्टी केली. इतकं मी केलं जीवनामध्ये. हा सहजासहजी प्राप्त झाला नाही. हा परपुरुष कळलं का? परीच्या पलीकडे राहणारा हा भगवान परमात्मा सहजासहजी याची प्राप्ती मला झाली नाही. 6 4 14 बरं का. 6 4 14 झाली येऊ, शेखी 18 घोकोनी राहिली येऊ. शेवटला 18ही पुराणांची घोकणपट्टी केली आणि मग कुठंतरी याची प्राप्ती झाली. आता मी याला सोडणार नाही. हा शाश्वत आहे. माझं जीवन घडव आणि खरा जीवदशेचा पती हाच आहे, बरं का. हा संसाररूपी नवरामध्ये फुकटच आलेला होता. आणि म्हणून याकरता शेकी 18 घोकोनी राहिली हो, पतिव्रता मी परद्वारिणी, परपुरुषाशी व्याभिचारिणी. एवढं तुम्हाला मार्गदर्शन केलं कोण? 6 शास्त्र पाहिली, 4 वेद घोकले, 14 विद्यांचं अध्ययन केलं आणि 18 पुराणाची घोकणपट्टी केली. एवढा खटाटोप करण्याकरता तुम्हाला कोण मार्गदर्शन केलं? आणि एवढ्या चांगल्या मार्गाला तुम्ही आल्या कशा? बरं का हो, कशा आल्या? ती बुद्धिरूपी ज्ञानोबरायची बुद्धिरूपी
श्री सांगते बाई, मला या मार्गाला आणण्याला कारणीभूत माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहे. त्यांनी मला आणि या मार्गाला आणलं. त्यांचे माझ्यावर खूप असे उपकार आहेत. त्यांचा माझ्यावर प्रसाद झाला आणि त्यांच्या प्रसादाने मी गोवळी झाले अशी शेवटच्या चरणातनं आणि निवृत्ती प्रसादे माझा भाव तो विठ्ठल. यांना ग्रंथ द्या. मला घडवलं जर असेल, माझे श्रीगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्या प्रसादाने मी गोवळी झाले. गोवळी कळलं का तुम्हाला? गोवळी मी गवळण, गोवळी. गोवळी म्हणजे गो नाम इंद्रिये त्यांना वळणारी, त्यांना ताब्यात ठेवणारी, कळलं का? आणि मी गोवळी झाली. आता जर इंद्रियांशी नियम नाही, मुखी म्हणून राम काही, जर इंद्रिय तुमच्या ताब्यात नसतील तर तुम्ही किती राम 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 म्हणलं तरी काहीच उपयोग होणार नाही. नुसतं लोकाला दाखवू नका, अगोदर इंद्रिय ताब्यात ठेवा. लक्षात ना? हां, कार्य विवेकी इंद्रियची होती पारखी. इंद्रियांनाच पारख आली पाहिजे. हे वाईट आहे, हे चोरीचं आहे, हे आपलं नाही, हे इंद्रियाने ठरवलं पाहिजे. ते इंद्रिय तिकडे जाणारच नाही. विवेकानंद स्वामी आणि ह्या जगातनं वावरत असताना काही आणि स्वतःला हुशार म्हणणारे, सुशिक्षित म्हणणारे काही लोक आणि त्यांना म्हणायचे, तुम्ही स्वामी, तुम्ही एवढे मोठे प्रकांड विद्वान, संपूर्ण जगावर आणि तुम्ही
आणि प्रभुत्व मिळवलं. एवढे मोठे तुम्ही विद्वान आणि रामकृष्ण परमहंसांच्या सारखे साधी माणसं तुम्ही गुरु केली. त्यावेळेला आणि स्वामी खूप कडाडले. सांगितलं आता बोलला ते पुष्कळ झालं. इथून पुढं माझ्या गुरुच्याबद्दल जर तुम्ही अनुद्गार काढले तर थोबाड फोडून हातात येईल. मी कळलं का तुम्हाला? ते कसे आहेत हे मी पारख केले. पारख करताना रामकृष्ण परमहंस बरं का, ते परमहंसच पदाचे होते. ते साधे दिसत होते पण आणि परमहंस पदाचे होते. ते धातूला संन्यासींनी धातूला स्पर्श करायचा नाही. ते कधी पैशाला स्पर्श करत नाहीत अशी त्यांची प्रसिद्धी झालेली होती. आणि स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली. ते झोपेमध्ये होते आणि झोपेमध्ये होत असताना असा हात त्यांचा पडला. उताना एक हात असा पडला. विवेकानंद स्वामींनी कमरेचा रुपया काढला आणि ते हातावर ठेवला. हातावर ठेवल्यानंतर तो हात असा पालथा झाला झोपेत. कार्य विवेकी इंद्रियाची होती पारखी. हे कार्य आहे का अकार्य आहे याचा विचार इंद्रियच करतात की हे आपल्याला घेण्याला योग्य नाही. आणि म्हणून हात पालथा झाला. कदाचित स्वामींना वाटलं की आपण रुपया ठेवायची वेळ आणि हात पालथा व्हायची वेळ एकच झाली असेल. म्हणून दुसरा हात जो होता तो दुसरा हात आणि शेजारी स्टोव पेटलेला होता त्या स्टोववर पडला. हात जळतोय आणि हे कल्पना नाही त्यांना. मला एक सांगायचं आहे, अग्नी सहन झाला पण धातू सहन झाला नाही. आणि ही परीक्षा स्वामींनी घेतली, विवेकानंद स्वामींनी घेतली, रामकृष्ण परमहंसाची. मी हे सांगत होतो की इंद्रिय ताब्यात धरा. इंद्रिय अति वाईट आहे. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये गोपिकांची ख्याती का आहे याचं कारण आहे त्यांचं एकही इंद्रिय परमात्म्याला सोडून नव्हतं. म्हणून गोपी कळा का तुम्हाला? गोपी म्हणजे अख्खे इंद्रिय त्यांची आणि भगवंताला पित होते. कान भगवंताच्या कथा पित होत्या, कान पित होते. मुखाने त्याचं नामस्मरण मुख त्याला पित होतं. कळलं का तुम्हाला? पाय त्याच्याकडे जाणारे त्याला पितच होते. हात त्याची पूजा करत होते, पितच होते. अख्खे इंद्रिय जर भगवंतालाच ग्रहण करतात, पितात. आणि म्हणून गोपी कळलं का तुम्हाला? त्यांना का म्हटलं? म्हणून जगामध्ये गोपिकांची फुकाट ख्याती नाही. अशी गोपी झाले, अशी गोळी घडले. आणि ते मला कोणं केलं तर माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी, माझ्या गुरूंनी माझं जीवन घडवलं. म्हणून निवृत्ती प्रसादे मी गोवळी हो. बरं का? आता माझा भाव तो विठ्ठलू निहाळी हो. आता फक्त आणि मी परमात्म्यालाच पाहणार. बाकीच्या जगातल्या कुठल्याही वस्तूकडे पाहण्याची इच्छा नाही आणि पाहणारही नाही. म्हणून माझा भाव तो विठ्ठलू निहाळी हो. पतिव्रता मी परद्वारिणी परपुरुषाशी व्यभिचारिणी विठोबा रघुमा. जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा फुलहाती आपला टाका. विठोबा रघुमाई, जय जय विठोबा. निवृत्ती प्रसादे मी गोवळी हो.
माझा भाव तो विठ्ठलू निहाळीव, पतिव्रता मी परद्वारिणी, परपुरुषाशी व्यभिचारिणी. मला निवृत्तीने घडवलं. निवृत्तीच्या प्रसादे मी इथपर्यंत आले आणि ह्या जगाला तुच्छ समजलं. जगाला तुच्छत्व आणि जीवनामध्ये ठरवण्याकरता गुरु महत्त्वाचा पाहिजे आणि तो माझ्या प्रारब्धाने का परमेश्वराच्या कृपेनं काही वेळेला गुरु आणि आपल्या पुण्यानेही मिळू शकतात आणि काही वेळेला आणि परमात्म्याच्या कृपेनंही मिळू शकतात. परमात्म्याची कृपा आहे ही. योग्य गुरु मिळून देणं हे परमात्म्याचीच, म्हणून निष्काम अगोदर ईश्वराची सेवा. परमार्थामध्ये पाऊल टाकताना 4 कृपेची गरज आपल्याला माहिती आहे. एक ईश्वराची कृपा पाहिजे, दुसरी शास्त्राची कृपा पाहिजे, लक्षात आलं का, आणि तिसरी कृपा जी आहे बरं का, अंतःकरणाची ही कृपा पाहिजे. याचं कारण मला सांगायचं आहे. आणि चौथी जी कृपा आहे गुरुची कृपा ही पाहिजे. आणि म्हणून याकरता या 4 आणि कृपेची गरज. पहिला प्रथम ईश्वराची कृपा जर झाली तर ईश्वर तुम्हाला योग्य गुरुची गाठ घालून देतात. आणि नाही जर योग्य गुरु तुम्हाला मिळाला, ऐका, नाही तुम्हाला योग्य गुरु मिळाला तर स्वतःही गुरु होऊन येतात. ज्ञानोबरायाच्या पुण्याईनं त्यांना घरातच आपले बंधू गुरु मिळाले. मग तुकोबरायांना ते आणि भाग्य वाट्याला आलं नाही म्हणून भगवान परमात्मा स्वतःच गुरु झाले. माझ्या विठोबाचा कायचा प्रेमभाव, आपणची देव. दुसऱ्याला गुरु होण्याची ताकदच नव्हती. तुकोबरायाचा गुरु कोण होणार आहे? जे जगद्गुरू आहे त्या जगद्गुरूचा गुरु कोण होऊ शकतो? एक फक्त परमात्माच होऊ शकतो. आणि म्हणून याकरता गुरुची गरज फार मोठी जीवनामध्ये असते. आणि ते गुरु माझ्या घरातच मिळाले. त्यांनी मला घडवलं आणि ते घडवण्याला कारणीभूत माझी आई आहे. माझ्या गुरुनी मला घडवलं, ते जे घडवण्याला कारणीभूत माझी आई आहे. ज्या कालामध्ये या अलंकापुरामध्ये यांची उपेक्षा होत होती, मंदोगिरी मिळत नव्हती. ऐका आता, इंद्रायणीमध्ये स्नान करण्याकरता सुद्धा आणि बंधन होतं. माणसाला भेटण्याकरता सुद्धा बंधन होतं. कळलं का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजांना आणि सिद्ध बेटामध्ये पर्णकुटीमध्ये ताटी लावून बसण्याला कारणीभूत काय झालं सर, कळलं का तुम्हाला? एक ब्राह्मण आपल्या मुलीला स्थळ पाहण्याकरता निघालेला होता. लोक काहीही सांगत असतील ते खरं नाही. कळलं का तुम्हाला? जाता 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 आणि ज्ञानोबाराया समोरून येत होते कदाचित. आणि या गोदीवाल्याच्या धर्मशाळा एकूण तिकडं वरती चालली असती आणि तो ब्राह्मण चुकून येत असेल. बरोबर आहे का नाही? आपल्याला तेवढीच मोठी गाडी दिसते नाही का? आणि तो ब्राह्मण काही मंडळी घेऊन आणि आपल्याला मुलीला स्थळ पाहण्याकरता निघाला आणि समोरून ज्ञानेश्वर महाराज येत होते. त्यावेळेला तो ब्राह्मण वाकडं तोंड केलं आणि आज आपल्याला जायचं नाही म्हणाला. त्या जोडीदाराने विचारलं का जायचं नाही? आपशकून झाला म्हणे. कळलं का तुम्हाला? आपशकून झाला. शकून हे आहेत, आपशकून आहेत, शकून आहेत बरं का. तुम्हाला सांगू का, जर तुम्ही एखाद्या कामाला, चांगल्या कामाला निघालात तर तुम्हाला शुभ शकून व्हावा, सर्प नजर पडावा, तुमचं काम होईल. शुभ शकून येतो. मुंगूच नजर पडावा, दिसावं, शुभ शकून आहे. आपलं कपाळ भरून आणि कुंकू लावणारी एखादी आणि सौभाग्यवती स्त्री, डोक्यावरती भाकरीची पाटी असावी बरं का, कडेवरती मुलगं असावं, हातामध्ये वासराचं दावा असावं
आणि अशी जर भेटली तर नक्कीच तुमचं काम होईल. शुभ शकून आहेत. आता आपशकून सांगतो तुम्हाला, अशी जर माणसं भेटलीच, विधवा बाई भेटू नाही, अपशकुन काम होत नाही. सांगू तुम्हाला, जर तुम्ही व्यवहारातल्या चांगल्या कामाला चालले, तुमच्या मुलीला किंवा मुलाला स्थळ पाहण्याकरता निघाले, तर संन्याशी भेटू नये. आता तुमचे वाकडं तोंड होईल. मी संन्याशी भेटू नाही. अपशकुन हो. संन्यासाचं तोंड पाहिलं का तुमच्या पोराचं जमायचंच नाही. याचं कारण मला सांगायचं आहे, संन्यासी हा संसाराच्या विरोधातला आहे. संन्यासी संसाराचं वाटोळं करायला निघाला आहे आणि तुम्ही संसार थाटवायला चाललेत. कसं कळलं का तुम्हाला? जाऊ द्या, मला काय सांगायचं, संन्यासी परमार्थाला चांगला, शिखराला पोचेल तुमचा परमार्थ, संसारा करता नाही. संसाराच्या नावाने तिळ आंधुळी दिली. जिही हरी धरीला मनी, पुढं काय आहे? हां, कळा, दिले संसाराशी तुझा माझा संबंधच नाही राहिला. संसार आणि आपण तिळांजली देतो का नाही दशक्रियाच्या दिवशी, आणि ज्या व्यक्तीच्या दशक्रियाला गेलो आपण तिळांजली देतो. का द्यायची त्याला तिळांजली द्यायची, त्याला असा अंगठा करून पाणी सोडायचं कारण तुम्हाला सांगू का? त्याला सांगायचं आहे, आतापर्यंत तुमचा आमचा संबंध होता, तुम्ही गेल्यानंतरही संबंध राहिला 10 दिवस आणि सुटकाच्या निमित्तानं. आता तुमचा आमचा संबंध, आम्ही एका गावात एका नातेत एका ठिकाणी राहत होतो, आता तुमचा आणि आमचा संबंध. तसं दिले संसाराचे पाणी, संन्यासाने त्याला पाणी दिलं. तुझा माझा संबंध राहिला नाही. आणि म्हणून संन्यासी हा जर भेटला तर तुमचं मुलीला स्थळ पाहण्याचं आणि काम होणार नाही, मुलाचं स्थळ पाहण्याचं काम होणार नाही. तो आणि ब्राह्मण ज्ञानोबाचं तोंड पाहिलं, मागं फिरला, जायचं नाही आज मुलीला स्थळ पाहणं. का जायचं नाही? संन्यासाच्या पोराचं तोंड पाहिलं म्हणे. कळलं का तुम्हाला? लोक काही सांगत असतील, खरी कारण हे झालं. अहो, हे 3.5 हाताचं शरीर आहे, काही असलं साधू असला तरी कुठंतरी बोचतंच हो माणसाला. ज्ञानेश्वर महाराज विचार करू लागले, आपल्या तोंडाचा जर लोकांना अपशकुन होत असेल तर हे तोंड पुन्हा लोकांना दाखवायचं नाही. आणि मग सिद्धबेटात गेले, ताटी लावून टाकली. आता नाही हे तोंड दाखवायचं. जर आपल्या तोंडाचा अपशकुन जर लोकांना होत असेल, ही घटना घडण्या आणि जिथं घडली आपण तिथं येत आज, या जाग्यातनं काय काय घडलं असेल. आणि एक निष्कलंक जीवन जगणाऱ्यांची या जाग्यातनं किती उपेक्षा झाली असेल. मुक्ताबाई इंद्रायणीवरती धुण्याकरता गेली, आणि मुक्ताबाईला कोणतरी सांगितलं, तुमचे दादा रडत आले. त्यांनी ताटी लावून घेतली, ते झोपडीत बसलेले आहे, ताटी उघडत नाहीत. सर्वांच्यापेक्षा लहान होती, 5 वर्षाचं तर वय होतं. ज्ञान त्याग वयाचा विचार करत नाही. 5 आणि म्हणून सर्व संतांनी
मुक्ताबाईला एक पदवी दिली. कळलं का तुम्हाला? त्या दम काढत नव्हत्या. माझं 10-15 दिवस झालं आमच्या नारायणबाबांच्या निमित्तानं सासवडला काकांच्या पुढे कीर्तन होतं. आता चांगली पदवीधर होते काही टाळकरी वगैरे. मी म्हटलं लोक जरी म्हणत असतील प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते, लोक म्हणत असतील, पण मी मर्यादा पुरुषोत्तम ह्या काकांना म्हणतो, स्वपन काकांना. कधी आपल्या भावांची आज्ञा उल्लंघन केली. त्यांनी कधीही आपला प्रभाव कधी दाखवलंच. मुक्ताबाई अति चिकट होत्या, त्या नाही कळ काढलं त्यांनी. कळलं का तुम्हाला? 3 देवांना शिकवलं त्यांनी, 3 देवांना अवतार घ्यायला सांगितलं त्यांनी. लक्षात ना? ब्रह्मा विष्णू महेश त्यांना सांगितलं काय चाललंय जगात दिसतं का तुम्हाला, अवतार घ्यावा लागेल. त्यांनी अवतार घ्यायला लावला यांना. एकाने मला विचारलं, सांगितलं मग त्या मागून का आल्या? ज्याच्या शेतामध्ये तुम्हाला कामाला जायचं आहे तो मालक तुम्हाला पुढं घालतो, मालक मागं राहतो, कामाला लागा. तेव्हा त्या मागून राहिल्या, त्या मालकी नाहीत. आणि मालकाचं काम चुकलंच. ज्या कामाला तुम्हाला मालकाने आणलं, मालक असेल मालकी नसेल, ते काम तुमच्याकडून जर चुकलं तर तुम्हाला बोलण्याची ताकद मालकाची असते. आणि म्हणून कडाडल्या त्या. 3 देवांना अवतार घ्यावा लावला. सांगू तुम्हाला, आणि 3 देवांना एकाला कच्चं ठरवलं, एका देवाला कोरं ठरवलं, आणि एका देवाची समजूत काढली. कळलं का तुम्हाला? ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव, देवच इथं कळलं का यांना ही ताकद तिची होती. म्हणून अख्ख्या संतांनी त्यांना लवंगी मिरची म्हटलं. लवंगी, वाल्याची मिरची इतकी लांब राहते, बरोबर आहे का नाही? पण तिखट नसते का? लवंगी मिरची इतकी लांब राहते का? हो, ती एवढीच राहते, पण इतकी तिखट असते. तशी ही सर्वापेक्षा चांगदेवाला सांगितलं मेल्या 1400 वर्ष जगला तर अजून कोराच. कडाडल्या त्या. स्वपन काकांनी कधीही आपल्या भावांचं आणि म्हणणं कधी उल्लंघन केलं नाही. इथं संतांचं शिबिर भरलेलं होतं आणि भगवान परमात्म्याने नामदेवाला पाठवलं, जा नाम्या, संत जमणारे सर्व जा आळंदीला. आल्याबरोबर नामदेवराय आल्यानंतर आणि उठिले निवृत्ती हरी, उठिले निवृत्ती संताच्या दर्शन, उठिले निवृत्ती संताच्या पंढरीचा प्रेम, निवृत्तीनाथ महाराज आख्यांच्या अगोदर उठले आणि नामदेवराचं दर्शन केलं. नामदेवराय असे उभे राहिले. बरोबर आहे, मी देवाजवळ राहतो, यांनी माझं दर्शन केलं, बरोबरच आहे. ज्ञानोबारांनी पाहिलं, स्वतः दादा उठले, मग आपण दर्शन करा. मी स्वपन काकाचं मी अगोदरच सांगितलं की त्यांना की मर्यादा पुरुषोत्तम. काकाय उठले, अख्ख्याने उठून नामदेवरायचं दर्शन केलं आणि परकर नेसलेली 5 वर्षाची